यांना वाटलं की दादा आता मार देतील, पण दादांनी जरा दमानच जरा इकडे असं म्हटलं, जवळ बोलवलं आणि म्हणाले खूप छान काम केलंस, आता इथून पुढं असाच वाग, अशी शाबासकी देत पाठ थोपटली. दुःखाचा होता उन्हाळा, होता उन्हाळा, दुःखाचा होता उन्हाळा, होता उन्हाळा, बालपणी करपला मळा, बालपणी करपला मळा, आनंदी होता पानकळा. ज्ञानाचा मार्ग शोधिला, ज्ञानाचा मार्ग शोधिला, मार्ग शोधिला, सुरुवात झाली शिक्षणाला, आनंद झाला पित्याला, यश कीर्ती आली बहराला, आली बहराला जिरहाजी, आली बहराला जिरहाजी, आली बहराला जिरहाजी. अरे बाळासाहेबांचं बालपण जरी कष्टामध्ये गरिबीमध्ये गेलेलं असलं तरी प्रबोधनकार केशवराव ठाकरे यांच्या कडक शिस्तीमध्ये पालन पोषण झालं. खरं तर मुलीला आईनं आणि मुलाला पित्यानं घडवायचं असतं. मुलगा हा रामाप्रमाणे पितृवचनाला जागणारा असला पाहिजे. मुलींनी सावित्रीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. तेव्हाच आजचा आदर्श विद्यार्थी हा उद्याचा आदर्श नागरिक बनू शकतो. नीतिमत्तेचे करा संस्कारण, पुण्याईचे गुंफावे हार, गुंफावे हारण, राक्षस वृत्तीच्या वर करावे वज्र प्रहार, वज्र प्रहार जिरहाजी, वज्र प्रहार जिरहाजी, वज्र प्रहार जिरहाजी. जेव्हा जेव्हा धर्मावर आगंतुक संकटे येतात तेव्हा तेव्हा त्या संकटाला रणशिंग फुंकण्यासाठी अलौकिक अशा सारथ्याची नितांत गरज असते. आणि या वैभवशाली भारताला तीच गरज भासली. आणि म्हणूनच महाराष्ट्र हा भारताचा अविभाज्य घटक असल्याने बाळासाहेबांसारख्या हिंदू हृदय सम्राटानं केलेल्या या सारथी रूपी उपदेशानं शिवसेनेसारखी अत्याचाराच्या रणधुमाळीला वाचा फोडणारी श्रीकृष्णासारखी आशीर्वादाचा पिसारा घेऊन उभी टाकली. शमविना विषमता देश सनातन पाश करण्या नामशेष. शमविना विषमता देश सनातनी पाश करण्या नामशेष. प्रकाशली ज्योत मुंबई शहरात, प्रकाशले ज्योत मुंबई शहरात, प्रकाशले ज्योत मुंबई शहरात. करण्या दुष्ट रूढीवर मात जी जी जी, करण्या दुष्ट रूढीवर मात जिहाजी, करण्या दुष्ट रूढीवर मात जिहाजी. प्रबोधनकार केशवराव ठाकरे यांच्या शिस्तीच्या अवलोकनामध्ये बाळासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रीचीच इच्छा या घोषवाक्याचे आत्मा म्हणून प्रचितीस येतात. ही केवढी गौरवशाली आणि अंतःकरणाला फुलविणारी पियुषाची घागर आहे. आणि अशा या आनंदी कुटुंबावर यमराजानं नियतीची कुऱ्हाड मारली
आणि बाळासाहेबांच्या मातोश्री या जगाला सोडून गेल्या, या जगाला सोडून गेल्या, या जगाला सोडून गेल्या. एक दिवस असा उजाडला, एक दिवस असा उजाडला, मातोश्री गेल्या स्वर्गाला, मातोश्री गेल्या स्वर्गाला. दुःख झाले सर्व कुटुंबाला. आणि बाळासाहेबांच्या लग्नापूर्वी 4 वर्ष अगोदर बाळासाहेबांच्या मातोश्री या जगाला सोडून निघून गेल्या. सर्व कुटुंबावर दुःखाची छाया पसरली. दरम्यानची ती 4 वर्ष खूप खराब गेली. तेव्हा आज सर्व सुख मनात येता क्षणी हजर होणाऱ्या शिवसेना प्रमुखांचं बालपण किती खडतर होतं याची साक्ष मिळते. 1941 मध्ये हा प्रसंग घडला. कुणावरही असा प्रसंग घडू नये असं वाटतं. त्यावेळी दादरला इंद्रसेन भवन मध्ये हे कुटुंब राहत होतं. आई तर आजारपणामुळे दवाखान्यामध्ये होती. श्रीकांतजी 10 वर्षाचे आणि बाळासाहेब 13 वर्षाचे. छोटा रमेश हा तर खूपच लहान होता. अरे काम करून पैसे कमविण्याची ताकद या दोघा भावंडांमध्ये नव्हती. कमालीची आर्थिक ओढाताण चालली होती आणि त्यातच एकाएकी दादांची दृष्टी गेली. ते कॉटवर खिळून बसले. घरामध्ये अन्नाचा कण नाही अशी परिस्थिती. आणि त्यामध्ये घरावर टाच आली. खातर फक्त 2च महिन्याचं घराचं 80 रुपये भाडं. ते थकलं होतं. आलेली वेळ कशी निभावून न्यायची. कारण त्यांचं सामान आणि ते रस्त्यावर कसे येतील याचीच वाट त्यांचे नातेवाईक पाहत होते. प्रकार काय झाला. दादांचा मित्र तो आला. शहा होते त्यांच्या नावाला जिरहाजीजी. दादांचे हे मित्र नेहमी घरी यायचे. पण ते यावेळी अगदी देवाप्रमाणे धावून आले आणि त्यांनी खिशातून 100ची नोट काढली आणि त्या घर मालकाला दिली. आणि अशा प्रकारे आलेलं संकट टळलं. अरे आज महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांचा कुटुंबाचा आधार असलेल्या बाळासाहेबांवरती बेघर होण्याचा प्रसंग आला होता.
या गोष्टीवर कुणाचाही सहजासहजी विश्वास बसणार नाही आणि बाळासाहेबांनी सुद्धा हा प्रकार कुणालाही सांगितला नव्हता. बालपण समता मुलाचे, बालपण समता मुलाचे, समता मुलाचे शिखर गाठतो जेव्हा तारुण्याचे. दिव्य स्वप्न होते पित्याचे, होते पित्याचे जिरहाजी, होते पित्याचे जिरहाजी, होते पित्याचे जिरहाजी. लहान मुलगा एकदा की मोठा झाला म्हणजे त्याला प्रापंचिक व्याप सतावू लागतात. सन 48 सालाला सन 48 सालाला 48 सालाला सनई चौघडा वाजला. साहेबांचा विवाह झाला, विवाह झाला जिरहाजी, विवाह झाला जिरहाजी, विवाह झाला जिरहाजी. 1948 मध्ये सरला वैद्य यांच्याशी साहेबांचा विवाह झाला. पण कुणीतरी त्यावेळेला सांगितलं होतं मीनाताईंना दादांच्या शीघ्रकोपी स्वभावाबद्दल. अक्षरशः निखार आहे, नीट विचार कर. इतकं समजल्यानंतर कुणाचा गोंधळ उडणार नाही. मीनाताई देखील गोंधळल्या होत्या आणि अखेर त्यांच्या मनानं ठाकरेंचं घर पसंत केलं. म्हणजे साहेबांच्या जीवनाची, वैवाहिक जीवनाची वाटचाल सुरू झाली. अरे प्रपंचाच्या व्यापामुळे सामान्य माणसांना सतत वणवण करीत भटकावं लागतं, जीवाचा आटापिटा करावा लागतं. इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी इतरत्र भटकावं लागतं. लायक नसलेल्या स्थानापन्न लोकांच्या समोर लाचारी पत्करावी लागती. पण आमचे बाळासाहेब हे मूळचे बुद्धीचे आश्रयदाते असल्यामुळे त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये नोकरी पत्करली. श्रमाच्या उजेड फुलांनी, उजेड फुलांनी श्रमाच्या उजेड फुलांनी, उजेड फुलांनी फुलविनी काळोखातलेनी. सत्कार्य बोलती वाणी, बोलती वाणी जिरहाजी, बोलती वाणी जिरहाजी, बोलती वाणी जिरहाजी. माणसानं नेहमी उद्योगी असावं हे बाळासाहेबांकडून शिकलं पाहिजे. परंतु हे करीत असताना त्यांनी इतरांना त्रास दिला नाही. दुसऱ्यांबद्दल त्यांच्या मनामध्ये आदर भाव आहे. अरे अपयश जरी पदराला आलं तरी ते पचविण्याची ताकद माणसाच्या हाती असली पाहिजे. कुणी जर आपल्या मानगुटीवर बसत असेल तर त्यावेळेसच त्याला धडा शिकवावा. हे खरे धुरंधरपणाचे आणि निर्भीरपणाचे लक्षण आहे आणि ही सर्व लक्षणं बाळासाहेबांच्या ठिकाणी आहेत. असा हा बाळासाहेबांसारखा नेता शिवसेनेला लाभल्याने अगदी थोड्या अवधीमध्ये ती वटवृक्षाप्रमाणे मोठी झाली. नशिबाने साथ त्यांना दिली, साथ त्यांना दिली. नशिबाने साथ त्यांना दिली, साथ त्यांना दिली. प्रयत्ने फळाला आली, फळाला आली जिरहाजी, फळाला आली जिरहाजी, फळाला आली जिरहाजी. अपयश आले हाताला, अपयश आले हाताला. प्रयत्न पुन्हा तो केला, पुन्हा तो केला जिरहाजी, पुन्हा तो केला जिरहाजी, पुन्हा तो
हाती शहाजीरान साध चढविला नगर जिल्हा राहुरी तालुक्याला मुक्कामी खळवाडीला